आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मीनाताई पांडव, केंद्र प्रमुख गोत्रे सर, संस्थापक नेमाने सर, तलाठी साहेब आपले जाधव सर, ग्रामसेवक मेकाने सर, आपल्या ग्रामपंचायतीचे सदस्य अशोक सौदागर, कल्याण पवार सर, सर्व गुरुजन वर्ग, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण कन्या सन्मान दिन साजरा करत आहोत। तर हा कन्या सन्मान दिन साजरा करत असताना बऱ्याचशा वक्त्यांची भाषणे इथे होतील। भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जर आपण स्त्रियांचं आणि मुलांचं प्रमाण बघितलं तर भारतामध्ये 1000 मुलं जर जन्माला येत असतील तर त्याच वेळेस मुली 929 जन्माला येतात, म्हणजे विसंगत प्रमाण झालं आहे। महाराष्ट्राचं प्रमाण आहे 1000 मुलं जर जन्माला आले तर 913 मुली जन्माला येतात, आणि आपल्या संभाजीनगरमध्ये 916 मुली जन्माला येऊ लागल्यात आणि 1000 मुलं जन्माला येऊ लागल्यात। तर हे व्यस्त प्रमाण होऊ लागलं। मुलींचं प्रमाण जर कमी झालं तर वेगवेगळ्या सामाजिक समस्या निर्माण होतील, आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल तर महाराष्ट्र शासनानं, केंद्र सरकारनं PCNDT कायदा आणलेला आहे। या कायद्यानुसार आता समाजामध्ये काय होतं, मुलींना दुय्यम स्थान दिलं जातं। वंशाला दिवा पाहिजेच असं आपल्या घरातील लोक म्हणतात, आणि मग ते शोधायचं कसं मुलगा आहे का मुलगी। 2-3 मुली झाल्या का लगेच एखाद्या डॉक्टरकडे जातात। जनरल सोनोग्राफी साधारणतः 1000-1500 मध्ये होते, म्हणजे आरोग्याचे समस्या शोधण्यासाठी। आणि आपल्या पोटामध्ये मुलगी आहे किंवा मुलगा आहे हे जर शोधायचे असेल 30 ते 40 हजार रुपये ते सोनोग्राफी करणारे डॉक्टर घेतात, आणि अगदी थोड्या वेळामध्ये त्यांना भरपूर पैसा मिळतो। मग ती मुलगी असली का तिला गर्भपात करणारा डॉक्टर सुद्धा भरपूर पैसा घेतो, 30-40 हजाराच्या पुढे, आणि तो किती घेऊ शकतो। आणि ह्या डॉक्टरांवर बंदी आणण्यासाठी, त्या गर्भपात करणाऱ्यावर बंदी आणण्यासाठी जे घरामधील सासू सासरे नवरा आहे यांच्यावर धाक निर्माण करण्यासाठी शासनाने PCNDT कायदा आणलेला आहे। तर या कायद्यानुसार समजा एखाद्या डॉक्टरनं पहिल्या वेळेस एखाद्या स्त्रीचं पोटामध्ये मुलगी आहे किंवा मुलगा आहे असं लिंग निदान केलं तर पहिल्या गुन्ह्यासाठी त्याला 3 वर्षाची शिक्षा होते, कैद होते, आणि 10,000 रुपयाचा दंड होतो, आणि त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होतं। दुसऱ्या वेळेस जर त्यानं गुन्हा केला तर त्याला 5 वर्षाची जेल होते आणि 50,000चा दंड होतो, आणि त्याचं डिग्री सर्टिफिकेट कायमचं काढून घेतलं जातं। नंतर त्याला डॉक्टरकी करता येत नाही। तसेच घरचे जे लोक असतात, सासू सासरे नंदा देर भावजाई वगैरे काय असतील ते, तर हे लोक त्याच्यावर दबाव आणतात, कुणावर, त्या सुनावर। आणि जर असा काही दबाव जर आणला तर यांना 3 वर्षापर्यंत जेल होते आणि 50,000चा दंड होतो। दुसऱ्या वेळेस जर त्यांनी लिंग निदान केलं, म्हणजे घरच्यांनी फोर्स केला त्या सुनाला, तर त्यांना 5 वर्षाची जेल होते आणि 1 लाख रुपयाचा दंड होतो। आता हे आपल्याला मुलींचं प्रमाण आपल्याला वाढवायचंय। जर वाढवलं नाही तर समाज, येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही। तर याच्यासाठी शासनाने काही योजना जाहीर केल्या, उदाहरणार्थ खबरी योजना। आता समजा तुम्ही इथं जवळजवळ 500-600 वर्षापेक्षा जास्त आपण बसलोत विद्यार्थी आणि सर्व मिळून, एखादा डॉक्टर तो कुठलाही असो, लासूरचा असेल किंवा औरंगाबाद जिल्ह्यातला असेल किंवा अख्ख्या महाराष्ट्रातला, अख्ख्या भारतातला कुठलाही असेल, तो लिंग निदान करतो अशी तुम्हाला जर माहिती मिळाली तर त्याची माहिती ऑनलाईन फोनद्वारे किंवा फोननं म्हणा किंवा व्हॉट्सअपनं म्हणा ती माहिती आपल्याला कळवायची। जर आपण अशी माहिती कळवली, त्या डॉक्टरवर आम्ही छापा टाकला, आम्ही म्हणजे आरोग्य विभागाचे लोक टाकतात, पोलीस लोक, आरोग्य विभागाचे वकील लोक वगैरे छापा टाकतात, आणि त्या लिंग निदान करणाऱ्या डॉक्टरला पकडतात, आणि नंतर मग त्याला वेगवेगळ्या शिक्षा होतात। तर अशी केस करण्यासाठी आम्हाला एखादी खोटी महिला, खोटी म्हणजे ती गरोदर पाहिजेच, 3ऱ्या महिन्यापासून तर 5व्या महिन्यापर्यंत ती गरोदर पाहिजे, अशा महिलेला आपण
अशा महिलेचं सहकार्य घेतो आणि तो लिंगनिदान करणारा डॉक्टर जर पकडला तर अशा महिलेला आपण 1 लाखाचं बक्षीस देतो. शासन देतो 1 लाखाचं बक्षीस महिलेला देतं आणि ती बातमी ज्या माणसानं शासनाला कळवली त्याला देतं. याच्यासाठी जी काही माहिती पाहिजे, समजा फोन नंबर वगैरे, मी पूर्ण गावामध्ये प्रत्येक घरामध्ये तो फोन नंबर जाणार आहे. ते पत्रच मी शासनाचं पत्र प्रत्येक घरात पाठवणार आहे. माझ्याकडे सर्व आशाताई आहेत. आशाताई ग्रामपंचायत ग्रुपला असतात. सरपंच साहेबांना, ग्रामसेवक साहेबांना, तलाठी साहेबांना माझी विनंती आहे का मी जो मेसेज टाकेल किंवा तहसीलदार सर जो मेसेज टाकतील म्हणजे ही कारवाई कशी करायची, तर ते पत्र प्रत्येक घरात गेलं पाहिजे, प्रत्येक गावातल्या ग्रुपवर गेलं पाहिजे. आणि समाजामध्ये जनजागृती झाली का मग असे उलटे पालटे करणारे, लिंगनिदान करणारे, गर्भपात करणारे डॉक्टर लोक पकडले जातील आणि ऑटोमॅटिक आपल्या मुलींचं प्रमाण वाढेल. दुसरी गोष्ट याला म्हणजे मुलींचं आपलं दुसरं रक्ताशय वगैरे मुलींचे काही आजार असतात तर आमच्याकडं अनिमिया मुक्त भारत हा कार्यक्रम चालू आहे. त्या अंतर्गत आम्ही शाळेमध्ये रक्तवाढीच्या गोळ्या देतो. आमच्या सरकारी दवाखान्यामध्ये सुद्धा आम्ही त्या गोळ्या देतो. खूपच रक्त कमी असेल तर इंजेक्शन सुद्धा मिळतं. ते इंजेक्शन आमच्याकडे फ्रीमध्ये मिळतं. अगदी 1 पैसाही आमच्याकडे लागत नाही. तेच इंजेक्शन तुम्ही जर बाहेर घ्यायला गेले तर साधारणतः 3 ते 4 हजार रुपये लोक घेतात, खाजगी डॉक्टर लोक घेतात. आणि ते इंजेक्शन आपल्याकडं आपल्या सगळ्या सरकारी दवाखान्यामध्ये जेवढे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, जेवढे उपजिल्हा रुग्णालय आहेत, सिव्हिल हॉस्पिटल, घाटी, तर सर्व काही मोफत मिळतं. तर आपल्या मुलींना रक्तक्षय झाला नाही पाहिजे याच्यासाठी आमच्या योजनेचा फायदा घ्या. शाळेमध्ये आम्ही ऑटोमॅटिक सर लोक येतात, गोळ्या घेऊन जातात, पण त्या विद्यार्थ्यांनी खाल्ल्या पाहिजे. ह्या गोळ्या खाल्ल्यामुळे काय होतं, तुमचं रक्ताचं प्रमाण वाढतं, तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन जातो. एखाद्या मुलीनं समजा व्यवस्थित गोळ्या घेतल्या आणि एखाद्या मुलीने घेतल्याच नाही तर जे काही मार्क पडण्याचं जे प्रमाण असतं, बुद्धी वाढण्याचं जे प्रमाण असतं त्या गोळ्या घेणाऱ्या मुलीचं असतं, असं संशोधन झालेलं आहे. तर माझी सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती राहील का आपल्या मुलांना ज्या काही आम्ही गोळ्या देतो रक्तवाढीच्या त्यांना नियमानुसार द्या, जसं आम्ही सांगितलं त्यानुसार द्या. आणि खूपच रक्त कमी असेल तर आपल्या दवाखान्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रक्त वाढण्याचे इंजेक्शन सुद्धा मोफत मिळतात, त्याचाही आपण फायदा घ्या. नंतर आता आपल्या इथं बऱ्याचशा कॉलेजच्या मुली असतील,